पुण्यामध्ये पेशव्यांचं मुख्य स्थान होतं. तिथे पेशवे एक दक्षिणा नावाचा त्यांचा एक निधी असायचा, त्याला दक्षिणा फंड म्हणून आता आपण ओळखतो. बरोबर. त्या निधीचं काय करायचं असा प्रश्न त्यांच्याकडून राज्य हिरावून घेणाऱ्या माउंट एल्फिन्स्टनला पडला. हे त्यानं इथून इंग्लंडला परत गेल्यानंतर लिहून ठेवलंय. त्याने त्याच्या भाकिताचा पुनरुच्चार केलाय की आपण राज्यकर्ते म्हणून इथे जी आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी तर आपण पार पाडली पाहिजे. या लोकांना शिकवलंही पाहिजे. पण जेव्हा हे लोक शिकतील त्यावेळेला काय होईल की ते जागृत होतील. ते स्वतंत्र विचार करू लागल्यानंतर आपल्याला फार काळपर्यंत त्यांना दडपून ठेवता येणार नाही आणि कालांतरानं आपल्याला हे साम्राज्य सोडून जावं लागेल. अशी सरळ सरळ भविष्यवाणी म्हणावी अशा प्रकारचा शेरा हा एल्फिन्स्टनने दिलेला आहे. आणि तो शेरा खरा करून दाखवणारे जे काही सुरुवातीच्या काळातले महाभाग होते त्यातले एक रामचंद्र गोपाळ भांडारकर आहेत.